नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपण सर्वांना महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलेलो आहे। वास्तविक पाहता ऑल इंडिया काउन्सिलिंगची MCC थ्रू प्रोसेस जो सेंट्रल काउन्सिलिंग होत असते ती प्रोसेस 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे। वास्तविक पाहता सर्व प्रोसेसला कोर्टाच्या दिरंगाईनंतर लगेच प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे होती। सर्व डिसिजन 23 जुलै रोजी लागून सुद्धा आज जवळपास 20 ते 22 दिवस प्रोसेसला विलंब होतोय। हा कशासाठी? NMC ने आपल्या सर्वांना अपडेट दिलेला आहे की सर्व जे काही कॉलेज नवीन येणार आहेत ते सर्व प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर NMC वरती अपडेट करण्यासाठी संपूर्ण भारत देशातील नवीन अप्रूव्हलवाल्या कॉलेजांसाठी इन्स्पेक्शनची प्रोसेस सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये लोकल इन्व्हेस्टिगेशन कमिटी एक असते, त्याचबरोबर लेटर ऑफ इंटेंट म्हणून एक कमिटी लागते आणि त्यानंतर लेटर ऑफ परमिशन म्हणून कमिटी लागते। त्यामध्ये सर्व प्रकारच्या जे काही टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ्स त्याचबरोबर जे काही रिक्वायर्ड गोष्टी असतात ते गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट आणि डीम्ड कॉलेजसाठी वेगवेगळ्या कमिटी लागत असतात आणि त्या कमिटीच्या अप्रूव्हल नंतर NMC वरती अपडेट नवीन कॉलेज होत असतं। 2024 साठी आपण पाठीमागे अगदी 13 ते 14 कॉलेजेस येणार आहेत अशा प्रकारचा मेसेज सर्वीकडे फिरत होता आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रत्येक कॉलेजचं जे काही नॉन टीचिंग आणि टीचिंगचा स्टाफ आहे त्याच्या संदर्भामध्ये जाहिराती काढून सगळा भरण्याची प्रोसेस सुरू केलेली होती। त्याचबरोबर पहिल्या वर्षासाठी MBBSच्या ॲडमिशनसाठी नितांत लागणाऱ्या सर्व लॅबोरेटरीज आणि इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करून सर्व प्रकारचे इन्स्पेक्शन्स लागलेले आहेत। परंतु त्या इन्स्पेक्शन्समधून इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि टीचिंग स्टाफच्या कमतरतेमुळे महाराष्ट्र राज्यामधील जवळपास सर्वच कॉलेजची मान्यता सध्यापर्यंत तरी स्थगित केलेली आहे। GT हॉस्पिटल किंवा त्याला आपण गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल मुंबई, त्याचबरोबर कामा हॉस्पिटल मुंबई, LT मार्ग म्हणजे लोकमान्य टिळक मार्ग, LT मार्ग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 50 सीट्सने आपल्याला अप्रूव्हल मिळालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये फक्त एकच कॉलेज अप्रूव्हल झालेलं आहे, त्याचं बाकीच्या सर्व कॉलेजेसचं लेटर ऑफ परमिशन आणखी आलेलं नाही आहे। वास्तविक पाहता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सोशल मीडियामधून कॉलेजला मान्यता मिळालेली आहे या संदर्भात चर्चा केली जात असायची, परंतु NMCनं इन्स्पेक्शन करण्यासाठी परत परवानगी दिलेली आहे आणि परत इन्स्पेक्शन लावले गेलेले आहेत। त्यामुळं बऱ्याचशा कॉलेजेसना 2024 ॲडमिशनच्या म्हणजे 14 ऑगस्ट 2024च्या अगोदर म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसच्या अगोदर संपूर्ण मेडिकल कॉलेजेस जे महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एकूण 10 कॉलेजेस आणि प्रायव्हेट एकूण 2 कॉलेज किंवा एक डीम्ड कॉलेज या संदर्भातले इन्स्पेक्शनची प्रोसेस सुरू झालेली आहे असं टाइम्स ऑफ इंडिया अशा विश्वासार्ह वृत्तसंस्थेच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेले आहे। डीम्ड कॉलेजेसमध्ये MGM किंवा महात्मा गांधी मिशन्स याचे ऑलरेडी 2 कॉलेजेस आहेत। त्याच्यामध्ये एक जे कॉलेज आहे ते म्हणजे कामोठे मुंबई, दुसरं संभाजीनगर, आता तिसरं गेल्या वर्षी वाशिम मुंबई या ठिकाणी झालेलं होतं। आता तिसरं जे कॉलेज चौथं कॉलेज MGMचं आहे ते अप्रूव्हल 100% आलेलं आहे। ते डीम्ड कॉलेजेसचे आत्ता सध्या NMC वरती अपडेट झालेलं नाही, पण ते त्याची प्रोसेस पूर्णतः झालेली आहे। त्यामुळं डीम्ड कॉलेज एक नेरूळ या ठिकाणी MGMचं सुरू होत आहे आणि ते 150 सीट्सने आपल्याला 2024साठी ॲडमिशनसाठी उपलब्ध आहे। हे डीम्ड कॉलेज आहे। प्रायव्हेट कॉलेजमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आयडियल कॉलेज आयडियल MBBS मेडिकल कॉलेज 1 आणि श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज संभाजीनगर असे 2 कॉलेजसाठी परवानगीसाठी आलेले आहेत, परंतु सध्या त्याला परवानगी आलेली नाही। वास्तविक बाकीचे 10 कॉलेजेस आहेत, 9 ते 10 कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसची अंतिम परवानगी ज्याला लेटर ऑफ परमिशन सध्यापर्यंत आलेलं नाही, परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार याला NMCने इन्स्पेक्शनसाठी परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे कमीत कमी 4 ते 5 किंवा 7 किंवा 6 किंवा 2-3 सुद्धा कॉलेजेस मिळू शकतात। सध्याच्या मितीला GT हॉस्पिटल
मुंबई किंवा कामा हॉस्पिटल मुंबई LT मार्ग या ठिकाणी 50 सीट्सने आपल्याला अप्रूव्हल मिळालेलं आहे। त्यामधील 50 सीट्समध्ये 15% म्हणजे जवळपास 7 सीट एवढे ऑल इंडिया कोट्याला जातील। बाकीचे 43 सीट्स आपल्याकडे राहणार आहेत। त्यामुळे 43 सीट्स हे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार 21-22 ओपनसाठी आणि बाकीच्या सर्व सीट्स इतर कॅटेगरीसाठी वर्ग होणार आहे। एकंदरीत याचा कट ऑफवरती परिणामसुद्धा होणार आहे, परंतु अगदी 43 किंवा 23 सीटचा जो कट ऑफवरती परिणाम होणार आहे तो फारसा दिसणार नाही। 1/4 मार्कचा परिणाम दिसणार आहे, 1/4 मार्क्सचा परिणाम दिसणार आहे। त्याचबरोबर आता दुसरी एक ब्रेकिंग न्यूज आहे, ती म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये नीट ॲस्पिरंट्स 2024साठी एक ब्रेकिंग न्यूज आले आणि एकूण 7 गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये मिळून 600 सीट्सला परवानगी मिळालेली आहे। त्यामधील 2 कॉलेजला 50-50 सीटची मान्यता मिळाली। बाकीच्या 5 कॉलेजेससाठी 100 सीट्सने असे एकूण 600 सीट्स गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेले आहेत आणि त्याचं अप्रूव्हल आलेलं आहे। त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये एका कॉलेजमध्ये 150 आणि बाकीच्या 2 कॉलेजमध्ये 100 सीट्स असे मिळून एकूण 350 सीट्स हे प्रायव्हेट 3 कॉलेजेसमध्ये उत्तर प्रदेशमध्ये नव्याने आलेले आहेत। 7 गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमधून 600 जे काही सीट्स आहेत त्यापैकी 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये 90 सीट्स हे आपल्याला ऑल इंडिया कोटा MCG थ्रू सेंट्रल काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधून आपल्याला मिळणार आहेत। त्यामुळे त्याचाही कट ऑफवरती परिणाम होणार आहे, परंतु आउटस्टँडिंग सर्व विचार करायला गेलं तर ह्या 90 सीटचा ऑल इंडिया कोट्याच्या 15%वरती मार्क्स वाईज फारसा फरक पडत दिसत नाही आहे। एकंदरीत पहिल्यापेक्षा सीट्समध्ये ग्रोथ होते। महाराष्ट्रामधील 7 सीट्स आणि उत्तर प्रदेशमधली 90 असे 97 म्हणजे जवळपास 100 सीट्स आपल्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये वाढून येताना दिसत आहेत। हा एक ऑल इंडिया कोट्यामध्ये ॲडमिशन्स घेण्यासाठीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर अशी मानली जाते। बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजेसचं आणि गव्हर्मेंट कॉलेजेसचा इन्स्पेक्शनचा रिपोर्ट एक 2 ते 5 किंवा 14 ऑगस्टच्या अगोदर होईल आणि NMCवरती अपडेट होईल आणि 14 ऑगस्ट रोजी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यावेळेस आपल्याला सर्व इत्थंभूत NMCवरती अपडेट झालेलं असेल आणि ते अपडेट झालेली गोष्ट मी तुम्हाला 100% सांगेन। आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हा मेसेज आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या इतर मित्रांना सुद्धा सेंड करू शकता। एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।